भाजपा पक्ष कधीही नाकापेक्षा मोठी जळ होऊ देत नाही आणि असंच काहीसं विखेंबद्दल घडतं। नमस्कार, द अहिल्यानगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रियांका पाटील शेळके। नुकताच उत्तरेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा पार पडला आणि त्यानंतर लोणीतली सभा आणि कोपरगावची सभा यांची जोरदार चर्चा झाली। कुणाची सभा उजवी आहे याबद्दल अनेक वेगवेगळे मतमतांतर होऊ लागले। यामध्ये लोणी या ठिकाणी विखे कुटुंबातील सहकार महर्षी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालं, तर कोपरगाव या ठिकाणी देशातला पहिला सहकारी तत्वावरचा सीबीजी प्रकल्प याचं उद्घाटन पार पडलं। यामध्ये उजवी बाजू कोणाची तर हे पाहिलं असता विवेक कोल्हे यांच्या सभेला झालेली अमाप गर्दी, अगदी 3 दिवसाचं नियोजन आणि या नियोजनात देखील कुठलाही कसूर न ठेवता या ठिकाणी केलेली सर्व अरेंजमेंट ही अत्यंत महत्त्वाची होते। त्यासोबतच सहकार्य या शब्दाला धरूनच त्यांनी देशातला पहिला हा सहकारी तत्वावरती सीबीजी प्रकल्प याचं उद्घाटन गृहमंत्री यांच्या हस्ते पार पडलं आणि या उद्घाटनासाठी स्टेजवरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी या सगळ्यांमुळे या सभेला एक वेगळीच क्रेज आली। सत्कार करत असताना शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे भूषण आहे, शेतकऱ्यांच्या निगडीत असणाऱ्या गोष्टी सप्रेम भेट या गृहमंत्र्यांना देण्यात आल्या। यातून शेतकरी, शेती आणि सहकार याच्याशी निगडीत असणारा कोल्हे यांचा विचार यातून दिसून आला। त्यासोबतच या ठिकाणी विवेक कोल्हे यांनी देखील मन मोकळ्या पद्धतीने आपलं भाषण केलं। ते भाषण सुरू असताना उपस्थितांनी त्यांना दाद दिली आहे, तर मंचावरील उपस्थित मान्यवर मंडळी देखील कान देऊन ऐकत होते। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि अमित भाई या सगळ्यांनीच विवेक कोल्हे यांची वाहवा केली आहे, जोरदार असं कौतुक केलंय आणि हेच कौतुक आता विखे घराण्यासाठी डोकेदुखी ठरू लागलं आहे। काही माध्यमांमध्ये तर या ठिकाणी फडणवीसांना रिप्लेसमेंट विखे अशा काही बातम्या येत आहेत। मात्र जर तसं असेल तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत ज्या पद्धतीने विवेक कोल्हे यांचं कौतुक केलंय ते पाहता कल जरा जास्तच दिसतोय। आजोबा सारखंच नातू काम करत आहे, आजोबांची आठवण आली आणि आमच्या जे मनात आहे तेच अमित भाईंच्या मनात आहे हे सांगून खऱ्या अर्थानं विवेक कोल्हे यांची विधानसभेतली दिल्ली वारी याची आठवण झाली आणि त्यानंतर अमित शहा यांची कोपरगाव वारी या सगळ्याचं कनेक्शन एक सूत्री आलंय। त्यामुळे आता उत्तरेमध्ये राजकीय काहीतरी मोठा प्रलय नक्कीच येणार आहे हे देखील दिसत आहे। भाजपा ही नाकापेक्षा कधीही मोठी जर होऊ देत नाही। त्यामुळे भाजपामध्ये जर नेते मंडळी वरचढ ठरत असतील, त्यांना जर असं वाटत असेल की पक्ष आमच्या मालकीचा आहे आणि पक्षाचं पालकत्वच आम्ही करत आहोत, तर अशा वेळी भाजपा त्यांना त्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी विवेक कोल्हे यांच्यासाठी कुठेतरी सुगीचे दिवस येत आहेत हे मात्र यामध्ये हायलाइट होत आहे। कारण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री असतील, अमित शहा असतील आणि मुख्यमंत्री असतील, कमिटमेंट जे दिलंय ते कमिटमेंट अत्यंत महत्वाचं आहे। ते डायरेक्टली इनडायरेक्टली महत्वाचं कमिटमेंट या सभेमध्ये झालेलं आहे। तर या सभेबद्दल सविस्तर सांगायचं झालं किंवा मुद्दे सुद्धा सांगायचं झालं तर मुद्दा क्रमांक 1 आहे की या सभेला जी गर्दी झाली ती गर्दी शेतकऱ्यांची होती। या सभेला जी आलोट गर्दी आणि जे नियोजन होतं ते अत्यंत सुंदर होतं। मुद्दा क्रमांक 2, या सभेमध्ये जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजेच या ठिकाणी विवेक कोल्हे यांनी भाजपाला थँक्यू म्हणण्याचा आणि धन्यवाद भाजपा म्हणण्याचा जो फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला जादू करून गेला। नेमका काय फॉर्म्युला होता पाहूयात। तर श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला आपल्याला अनेक अडथळ्यांमध्ये मदत केली त्याबद्दल देखील धन्यवाद। गरिबांसाठी घरकुल योजना दिल्याबद्दल धन्यवाद। देवेंद्रजींसारखा हिरा महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिल्याबद्दल, केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल, युवा उद्योजकांना मुद्रा लोन दिल्याबद्दल, शेतकरी सन्मान योजना दिल्याबद्दल, जीएसटीचं नवीन धोरण आणल्याबद्दल, उज्ज्वला योजना दिल्याबद्दल, भारत गतिमान केल्याबद्दल, नक्षल मुक्त भारतची संकल्पना केल्याबद्दल, सर्जिकल स्ट्राइक केल्याबद्दल, ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल, 370 कलम हटवल्याबद्दल आणि एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्यांचा अस्मितेचा प्रश्न असलेला राम मंदिर बांधल्याबद्दल। जेव्हा विवेक कोल्हे यांचं भाषण सुरू होतं तेव्हा जनताही आणि उपस्थित मान्यवर मंडळी देखील ते मन लावून ऐकत होते।
बोलता बोलता विवेक कोल्हे म्हणाले की आम्हाला बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्रास झाला. गणेश साखर कारखान्याच्या वेळी अनेकांनी आम्हाला त्रास दिला आणि याच वेळी पालकमंत्री देखील स्टेजवरती उपस्थित होते. विवेक कोल्हे यांनी आपल्या मनात कुठलीच गोष्ट ठेवली नाही. सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळ्या पद्धतीनं या ठिकाणी मांडल्या. त्यामुळे त्यांचं भाषण हे प्रभावी झालं. तर दुसरीकडे लोणीच्या सभेमध्ये अमित शहा यांनी सुजय विखे यांचं स्पष्टपणे नावही घेतलं नाही. या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मात्र या गोष्टी घडत असताना ज्या पद्धतीनं सत्तेत नसताना देखील विवेक कोल्हे यांच्या पाठीशी असणारा जनसमुदाय, त्यासोबतच एका आमंत्रणावरती थेट गृहमंत्री दिल्लीवरनं कोपरगाव मध्ये येणं, सहकार क्षेत्रातला पहिला सीबीजी प्रकल्प हा कोपरगाव मध्ये सुरू करणं आणि तंत्रज्ञानाला एक नवी वाट चालू करून देणं, हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्या सभेत घडलेल्या आहेत. आणि या सभेत या गोष्टी घडत असताना कुठेतरी विवेक कोल्हे यांचा बोलबाला झालेला आहे. उत्तरेमध्ये विवेक कोल्हे हाच भाजपाचा नवा चेहरा ठरणार आहे आणि हाच भाजपाचा नवा चेहरा म्हणून गृहमंत्री असतील अमित शहा, मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांचा कल त्याच बाजूने दिसत होता. हे आता चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ज्या पद्धतीने विवेक कोल्हे यांचं काम आहे, संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं साम्राज्य असेल, त्यांच्या आजोबांचं देशाप्रती असणारं योगदान असेल, या सगळ्या गोष्टीवरनं आता कुठेतरी कोल्हे परिवाराला सुगीचे दिवस येत आहेत आणि याच गोष्टी आता विखेंना त्रासदायक होणार आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा देखील रंगतायत. मात्र चर्चा हीच खरी आहे आणि चर्चा हीच शेवटपर्यंत आहे की विवेक कोल्हेंच्या सभेला जी गर्दी आहे, विवेक कोल्हेंच्या सभेमध्ये जी काही विवेक कोल्हेंची वेगळी क्रेज आहे, त्या क्रेजने आता भाजपावरती मोठी छाप पाडलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये उत्तरेत येणारा राजकीय प्रलय नेमका कसा असणार आहे, विवेक कोल्हेंच्या नावानं जो युवा चेहरा समोर येतोय तो नेमका कोणाला निस्सनाभूत करणार आहे, ते पाहणं देखील फार महत्वाचं ठरेल. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.